हॅलो. हा, सुभाषरावांचा फोन आलता. काय झालंय तिथं? काय म्हणले? सुभाषरावांचा फोन आलता. काय झालंय तिथं नेमकं? हो, ते मी आता जिथं राहतो ना, ऐरोलीला, नवी मुंबईमध्ये, हम्म. तिथं आम्हाला रबाले पोलीस स्टेशन येत आहे. हा. मग ते रबाले पोलीस स्टेशनचे अधिकारी हम्म. चौकशीसाठी आले होते आणि ते बोलत होते मला पोलीस स्टेशनला यायचं आहे. या, हम्म. चला हम्म. हम्म. पोलीस स्टेशनला चला. मी हम्म. म्हणलं कशासाठी? तर मला म्हणले तुमचं जे आंदोलन आहे हम्म. ते आंदोलनावर तुम्ही ठाम आहेत का? हम्म. म्हणलं आंदोलनावर ठाम आहे म्हणजे माझ्या परवानग्या वगैरे सगळ्या झाल्या. त्या म्हणलं आझाद मैदान पोलीस स्टेशनला जे काय मला त्यांना द्यायचंय ते सगळं दिलंय काल. आज माझी पत्रकार परिषद आहे म्हणलं हम्म. आणि 23 तारखेला मोर्चा आहे म्हणलं. हम्म. पूर्ण महाराष्ट्रातून लोक येणार आहेत म्हणलं मोर्चासाठी. हम्म. महाराष्ट्रात येणार आहेत म्हणलं लोक. आणि मग ते म्हणत होते की बाबा आम्हाला शासनाकडून प्रेशर आहे आणि तुम्हाला विचारपूस करायची, त्यामुळे पोलीस स्टेशनला चला. हम्म. मी म्हणलं तुम्ही डायरेक्टच काय आला तिथं? हम्म. फोन करायचा ना, तुम्ही डायरेक्ट घरी आहात म्हणलं तुम्ही माझ्या. हम्म. आणि ही अशी गोष्ट श्याम अशी नाही आहे. विशेष म्हणजे माझ्या पुण्यातल्या घरी पण पोलीस गेलेत, गावच्या घरी पण पोलीस गेलेत, तिथं पण पोलीस आलेत. ह्यांचं नेमकं शासनाचं काय चाललंय मला काय कळना गेलंय काय. आणि ह्या गोष्टी आज नाही, आता तुम्हाला पण फोन नागपूरला आहेत बघा. मला डायरेक्ट पोलीस आयुक्तालय कार्यालयात बोलून घेतलं. मी तिकडे गेलेलो नाही अजून. की तुम्ही इथं या, तुमची माणसं कशाने जाणार आहेत, किती जाणार आहेत, किती संख्या आहे, आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे, तुम्ही तोच प्रकार करणार आहात का? म्हणजे एवढं बारीक. किरणला तर रोजच फोन चालू आहे पोलिसांचे. फोन आहेत, जेवढ्या लोकांच्या कॉन्टॅक्टवर त्यांना फोन आहेत. आणि आज डायरेक्ट पोलीस घरापर्यंत, काल पुण्याच्या घरी, परवा आपल्या इथं गावातल्या पोलीस पाटलांकडून सगळी माहिती घेतली माझी. आणि पोलीसवाल्यांना आपलं घर माहिती आहे ना, ते ओळखतात. त्यांनी पूर्ण माहिती घेऊन घेतली की मी कुठं राहतो, पुण्यात कुठं राहतो, मुंबईत कुठं राहतो, काय व्यवसाय आहेत, काय करतात. आता यांचं नेमकं धोरण आहे ना, की मला असं वाटतं की दडपशाही करण्याचं यांचं धोरण चालू आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी त्याच्यातून दिसायला लागल्यात. आणि हे डायरेक्ट घरापर्यंत मला म्हणले स्टेटमेंट घेण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. मी म्हणलं साहेब तुम्ही बोलता म्हणून मी येऊ शकत नाही, माझ्या मागं काम आहे, मला आता एक मिटिंग आहे म्हणलं. आणि ती मिटिंग झाल्यानंतर मला परत पत्रकार परिषद आहे दुपारी 3ची. त्यामुळं मला आता जमणार नाही, मला वेळ मिळाला तर संध्याकाळी मी पोलीस स्टेशनला येऊन जातो. नाही तुम्हाला बोलवलंय, आम्हाला पण प्रेशर आहे, आम्ही इथं घर शोधत आलोय. म्हणलं साहेब तुमची ड्युटी तुम्ही करा, आम्हाला आमची कामं करू द्या. परंतु याच्यातून नक्की एवढं आहे की शासनाचं पोलिसांवर परत प्रेशर आहे. आणि त्याच्यातून एखाद्या वेळेस मला कुठेतरी नजर कैदेत ठेवण्याचा वगैरे किंवा मला काहीतरी अडथळा आणण्याचा प्रयत्न शासन करते बहुतेक, मला असं वाटायला लागलंय. तरी पण श्याम, आपली जी टीम आहे ना, त्या टीमला सगळ्यांना सतर्क राहायला सांगा की समजा दत्ता भगवानला वगैरे जरी काय अडथळा आला किंवा त्या लोकांनी काही नजर कैदेत ठेवण्याचा वगैरे काय प्रयत्न केला किंवा ठेवलं, तरी पण हजारो दत्ताभाऊ आपल्या महाराष्ट्रातून कोळी बांधव सगळे तयार झाले पाहिजेत. आणि सगळे एकच दत्ताभाऊ दिसले पाहिजे, फक्त दत्ताभाऊ आणि दत्ताभाऊच. सगळे दत्ताभाऊ, सगळेच अध्यक्ष, सगळे कार्यकर्ते म्हणायचं, कोणी लहान नाही कोण मोठा नाही, बिनधास्त सगळ्यांनी लढायचं. सगळ्यांना तुम्ही आता ह्या टीमला अवगत करा की दत्ताभाऊ बरोबर ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर आपण सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि आपण काय निर्णय घेतले पाहिजे काय नाही चर्चा करा, मिटिंग लावा सगळेजण आणि ह्या गोष्टीवर आपण सगळेजण चर्चा करूया. मग आपल्याला समजेल की याच्यावर काय निर्णय घ्यायचा. ऐका, माझं म्हणणं सगळं ऐकून घ्या. समजा मी तुमच्याजवळ नसेल तर काय गोष्टी घडल्या ती तुम्हाला माहिती पाहिजेत म्हणून मी तुम्हाला माहिती देतोय, लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपलं एक वाक्य समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आणि जर ही आणखीन हुकुमशाही करत असतील, मला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील किंवा मला नजर कैदेत ठेवतील, पण आपल्या सगळ्या कोळी बांधवांनी, आदिवासी माध्यमाला डोर टोकरे कोळी आपण सगळेजण आहेत का नाही, तेवढ्या लोकांना सांगायचं की तुम्ही सगळे दत्ताभाऊ आहेत आणि सगळ्यांनी मिळून आंदोलन ताब्यात घ्यायचं, सगळ्यांनी मिळून आंदोलन करायचे जे आहे त्या पद्धतीनं, संविधानिक मार्गानं, चुकीच्या मार्गानं करायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी जर तिथं मला इथं अडकून ठेवल्यामुळे मला तर त्याची काहीच भीती नाही किंवा त्याचं मला काय वाटतच नाही. कारण मीच ठरवलंय की जर ह्या शासनाने मला मारलं किंवा मेलो तरी पण माझा अंत्यविधी जोपर्यंत आपल्याला शासनाकडून 1950 पूर्वीच्या अटीवरनं GR मिळत नाही का नाही, जसं TSP मध्ये मिळतात तसं, तोपर्यंत माझा अंत्यविधी सध्या तुम्ही लोकांनी करायचा नाही. एवढं मी अगोदर पण बोलतोय ना, आता बी बोलतोय, लक्षात ठेवा. त्यामुळं ह्या पोलीस प्रशासनाला कुठलीही भीक न घालता सगळ्या लोकांना सांगा, तुम्ही ह्या बाकीच्यांना मिटिंग लावा आणि सांगा की असं आहे, मला थोडी मिटिंग आहे. एक आता मी तासभर मिटिंगला चाललोय रबाळेला, माझी मिटिंग आटोपल्यानंतर परत मी कॉल करेल तुम्हाला, ठीक आहे.
चालतंय पण आणि सगळेजण घराच्या बाहेर पडा आणि काम करा. मी कुठल्याही परिस्थितीत आज मैदानावर पोहोचणार म्हणजे पोहोचणार. ठीक आहे. चालतंय अध्यक्ष. ओके ओके ओके. काय वाटलं मी अजून पुढचं काय असं अपडेट आहे तर मला कळवा, मी बोलतो. अपडेट कळवतो, मला थोडा काम आहे. तुम्ही काय करा, पण मला किरण सकाळी फोन आलाय की त्याला बी आलं अहो होतं श्याम पोलिसाचं. ऐका जरा, तुम्ही काय करा, सगळ्या टीमला फक्त ही निरोप द्या. दत्ता भाऊचा असा फोन आलता, माझं बोलणं झालंय म्हणा, असं बोलणं झालं. ठीक आहे. ठीक आहे ना, ठीक टीमला बोला सगळ्यांना. ठीक आहे. ओके. ओके.